नमस्कार मंडळी. त्या चकुल्याचा रस्सा कसा फोडणी टाकायचा मी ते तुम्हाला दाखवणार आहे. मी ऑलरेडी पाणी गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे. हे बघा, गरम होतं आहे पाणी. ओके, हे तुम्ही तुरीच्या डाळीमध्ये, मुगाच्या डाळीमध्ये आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये तिन्ही प्रकारामध्ये करू शकता. मी आज शेंगदाण्याच्या कुटामध्ये केला आहे. डाळीमध्ये केली नाही, डाळ शिजवलेली नाही आहे. मी ऑलरेडी आधी मसाला पण करून घेतलेला आहे. लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि जिरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. ते दिसतच असेल तुम्हाला, फोडणीत दिसेलच. ऑलरेडी तयारी करून घेतलेली आहे. मग फोडणी टाकताना मी व्हिडिओ केलेला आहे. जसं मटणाचा रस्सा होतो तसं चवीला लागतो खूपच. तेल घेतलेलं आहे, तेल टाकत आहे बघा. मी आता चमच्यानं टाकण्यासाठी डायरेक्ट डब्यानंच टाकते. आता डबाच होते बघा, कधी कळत बसते. ओके, जास्त पडलं तेल आता कधी काढू जाऊ दे. तेल गरम झाल्यानंतर फोडणी द्यायची. कढीपत्ता असेल तर छानच गोष्टी. जे आपण डाळीला फोडणी देतो, वरण डाळीला, कुरड्याच्या आमटीला अशी देतो तशीच द्यायची आहे. भन्नाट चव लागते. भाजीला काही नसेल तर पर्याय चांगला आहे. संध्याकाळचा एकच हा पदार्थ करायचा आणि करून खायचा. ना भात करायचा, ना डाळीचं वरण करायचं, काहीच गरज नाही. जिरं मोहरी टाकलेली आहे मी आता. ओके, तो मसाला टाकते. कोथिंबीर, लसूण, जिरं आणि खोबरं बारीक करायचं. काही जण कांदाही घालतात बारीक चिरून. मी कांदा नाही चिरला, कांदा नाही घातला. लसूण घातलेलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि अद्रक पण घातलेलं त्यामध्ये. ओके, आणि मी भाजलेला मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ एकत्र मिक्स करून टाकलेलं आहे. ते आता मी टाकत आहे बघा. डालते. अशी फोडणी द्यायची. रेग्युलरची जी फोडणी आहे ती द्यायची. ओके, आता मी पाणी वतत आहे. खतम झाला ते गरम केलेलं पाणी, म्हणजे पटकन उकळी येईल. गरम पाणी आहे बघा. मला ऑलरेडीच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की गरम फोडणीनं कलर येतो. आता ते मी हे केलेलं आहे, गरम होते. ओके, मसाला माझा किचन कट्टा स्वच्छ असतो. ओके, हेच पाणी वतायचं आहे. ओके, छान लागतं. तिखट तुमच्या सोयीनुसार करू शकता. हे मसाल्याचं पाणी आहे. ओके, ह्या चटणी केलेलं आहे. आता शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे त्यामध्ये. डाळ असते तर डाळ टाकली असती, पण आता मी डाळ केलेली नाही. शेंगदाण्याचं कूट तुम्हाला किती पाहिजे, रस्सा पाहिजे असेल तर जरा जास्त घाला, पातळ रस्सा पाहिजे असेल तर कमी घाला. मला थोडंसं घट्टच आवडतं म्हणून मी जास्त घालणार आहे. बघून तुमच्या अंदाजे घाला. आणि पाणी हे पाण्याचं प्रमाण हे ज्या चकुल्या आपल्या आहेत त्याच्या 2 इंच जास्त पाणी पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा चकुल्या टाकतो उकळत्या पाण्यामध्ये त्याच्यावर 2 इंच पाणी आलं पाहिजे. कारण शिजून पाणी कमी होतं, मग तुम्हाला खायला मिळणार नाही. म्हणजे 2-3 इंच जरा वरच पाणी पाहिजे. मग तुम्हाला थोडासा रस्सा उरतो, ते प्यायला बरं वाटतं. ओके, 2-3 इंच समजलं असं. पुन्हा मी ग्लासाच्या मापाने तुम्हाला मी पाणी सांगेल आणि किती चपात्याला किती लागेल. पुन्हाच्या रेसिपी करताना मी तुम्हाला अंदाज सांगेन. आता हे 3 चपात्यासाठी केलेलं आहे मी, रस्सा केलेला आहे बघा. असा तवंग येतो किती कठीण. ॲक्च्युली मी कांदा लसूण मसाला पण नाही वापरला, नॉर्मलच आपला घरचा मसाला असतो तोच वापरलेला आहे. छान आता असं उकळी येऊ द्यायची. पूर्ण गरम गरम उकळी आल्यानंतर ते टाकायचं, म्हणजे ते सुट्टे होतात, असं एकमेकांना चिटकत नाही आणि मग खायला सोपं जातं आणि पटकन शिजून रिकामं होतात. ओके, असं चांगला असं मोहर आलेला आहे, कट आलेला आहे, किती छान दिसतो आहे बघा. आणि ही रेसिपी कशी वाटली ते सांगा. आणि तुमच्याकडे ही रेसिपी करतात का ते पण सांगा. आणि कशी वाटली माझी रेसिपी. आणि व्हिडिओ माझे भारतातून कोणत्या एरियातून बघता ते पण मला सांगा. ओके, मी नवीनच चॅनल केलेलं आहे. माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा माझे चॅनल्स. ओके, हे बघा
उकळी आलेली आहे माझ्याला. छानपैकी उकळी आलेली आहे. थोडं थोडं टाकायचं आणि उलथण्याच्या दांड्याने ते जे समोरचा भाग आहे त्याने नाही हलवायचं, उलथण्याच्या दांड्याने म्हणजे सुट्टे सुट्टे होत जातात. अजून थोडे टाकले, अजून थोडे टाकायचे आणि हलवायचं म्हणजे सुट्टे सुट्टे होऊन जाते तुमचा तो पदार्थ. ओके. आता हे 5-10 मिनटात शिजून पण होतं. आता अजून एक उकळी होऊ द्यायचं. ते घट्ट म्हणजे जास्त झालेलं आहे. ओके. मी पाणी कमी टाकलेलं आहे, मला रस्सा कमी आवडतो म्हणून. तुम्ही थोडंसं अजून वर टाकल्यानंतर छान प्यायला येतो. आणि माझं तिखट पण कमी आहे. तुम्हाला तिखट तुम्हाला कसं पाहिजे तसं, जसं मटणाच्या रस्स्याला घालता तसं घालू शकता ना, वरपून पिऊ शकता. छान लागतो ह्याचा रस्सा. हे बघा उकळायला लागले. अजून माझे थोडे राहिले. बाळा तुला टाकायचंय नाही या. हे 2 माणसासाठी होऊ शकतो. एका माणसासाठी ॲक्च्युली आपण आपल्याकडनं 1 चपाती 2 चपातीचे कणिक मळली जातच नाही ना. हा बघा माझ्या मुलाला धडपड करायची आहे, त्याच्यात टाकायचं आहे. तो म्हणतोय मला पण टाकायचं आहे. हा रेसिपी करताना तो येतच असतो. कॅमेरा पुढे बघ. हसतोय बघा कसा. इकडून घे, त्याला टाकायचं आहे. त्याला यामध्ये टाकायचं आहे. बघा तो चक्कूला टाकतोय, एक एक करून टाकतोय. त्यामुळे त्याला त्याच्यासाठी ठेवलं होतं. तो पण आवडीनं खातो. सपक आहे त्याने आवडीनं बघा. असं भरपूर गेलं. छान रेसिपी आहे. कशी वाटली ते सांगा मला. वेगळी रेसिपी आपल्या महाराष्ट्रातली वेगळी रेसिपी आहे. हाय हाय करतोय माझा मुलगा. बघा बघा किती हाऊस. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. थँक्यू.